सर्वे सर्व आमचे प्रमोद यांनी पुरस्कृत केलेला संघ अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन या टीमचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय तो संकेत पाटील आणि नकुल शेठ पाटिल यांच्या शुभ हस्ते अपन ही ट्रॉफी त्या खिलाड़ियों देविया। थैंक यू वेरी मच डीजे वैभव, आइए जुड़िए हमारे साथ, आपका स्वागत करेंगे जहां पर पहले राउंड का आखिरी मैच आपके सामने पेश होगा। गावदेवी बुर्दुल विपक्ष स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास के बीच में ये मैच। नितलास की बात करेंगे हमारे भाया शेठ तोंडरा और उनके समेत शैलेश भाई पाउशे, इनसे गुजरे आइए मंच के ऊपर। और हमारे संग्राम 11 नितलास के करता धरता यानी कि शरद शेठ पाउशे माजी सरपंच, आपका स्वागत। हरिभक्त परायण दर्शन भाई आपका भी स्वागत करेंगे नितलास गांव के। चलिए जाएंगे मैच की तरफ। गेम इज ऑन। बुर्दुल की यहाँ पर शुरुआत होगी गेंदबाजी में। पहले उभरते हुए सितारे सुधीर पाटिल पहली गेंद लेकर। ओ साहिल दरे की ये पहली गेंद रफ्तार पे की थी सुधीर ने और साहिल को बीट किया। पहला करारा झटका लगेगा स्वर्गीय अभि प्रतिष्ठान 11 संग्राम 11 नितलास को। बुर्दुल टीम की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर हमेशा दमदार योगदान रहता है हमारे सागर शेठ पाटिल, मोतीराम शेठ पाटिल इनके सुपुत्र माजी सरपंच, आपका भी स्वागत करेंगे। एडवोकेट सुनील पाटिल साहब आपका स्वागत करेंगे, उनके समेत प्रवीण पाटिल साहब आपका भी स्वागत करेंगे। जहाँ से दमदार योगदान रहता है इस टीम के लिए। और निश्चित तौर पर देख सकते हैं जहाँ पर शुरुआत सुधीर की काफ़ी अच्छी, और TDPL हो, डोंबिवली प्रीमियर लीग हो, भूषण भी इनका उभरता हुआ सितारा है। सुधीर में भी व्यावसायिक क्रिकेट में अच्छी अपनी उपलब्धि दिखाई है। चिंद्रन क्रिकेट संघाला विनंती असेल जर आपण असाल तर याच्यानंतर आपली मॅच आहे ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। और हाफ ट्रैकर की बॉल, इस बार भी हवा में गेंद है लेकिन शॉर्ट मिड विकेट की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं। उठाएंगे, फील करेंगे, तब तक आराम। और राहुल डेंजरस थे, बाल बचे। रन मिलेगा इस गेंद के ऊपर, 2 जोखिम भरा रन था ये राहुल का। राहुल तू मैं कर रहे थे लेकिन अंतिम क्षणों में आखिरकार ये रन कंप्लीट किया। इसी 1 रनों की मदद से स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम की रन संख्या पहुंची है 2 रन। खाता खुल चुका है यहाँ पर स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम का। बॉलिंग मार्क पर सुधीर 30 यार्ड सर्कल के थोड़ा सा बाहर से ये उनका लॉन्ग रन अप है। और बढ़िया बॉलिंग, जिस तरीके से प्रमोद पाउशे गेंदबाजी करते हैं नितलास टीम का मलिंगा, बिल्कुल ठीक उसी तरीके का हाई एम एक्शन इस वक्त गेंदबाज आप देख सकते। गेंदबाज सुधीर पाटिल की ओर से जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। पहले पावर प्ले में अभी तक खुलकर खेलने का मौका नहीं दे पा रहे। 5 ओवर का ये मैच और पहला पावर प्ले मैदान के अंदर। तो इस बार भी गति का इस्तेमाल किया, गैप ढूंढने की कोशिश। आउटफील्ड फास्ट है, डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ दन दन करती हुई गोली की रफ्तार से गेंद जाएगी 4 रनों के लिए। और इसी 4 की मदद से स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास, माफ कीजिएगा, स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन। पावर प्ले का पहला ओवर और खास करके पहले राउंड का आखिरी मैच। इसके बाद सेकंड राउंड के मैचेस यहाँ पर स्टार्ट होंगे जो मैच खेले जाएंगे मेरे ख्याल से 4 ओवर के। चिंद्रन टीम ने 1 मुकाबला जीता है जिन्होंने वाकलन टीम को परास्त किया। साथ ही साथ रोहिंजन टीम ने 1 मैच जीता है। और इस बार अच्छा शॉट है लेकिन बहुत ऊपर तक गई है, खिलाड़ी मौजूद है वहां पर, कोई चूक नहीं। इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। और तलब से मजकूर टीम ने भी 1 मुकाबला जीता है, यानी कि इनमें से जो जीतेगा वो खेलेगा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम के खिलाफ, और उसमें से जो जीते वो सीधा सुपर 8 में दावेदारी। और कल मेगा फिनाल है, कल मेगा फिनाल का यहाँ पर जबरदस्त दर्शकों की तादाद नजर आएगी, उतने ही हमारे दर्शक नजर, साथ ही साथ खिलाड़ी यहाँ पर आगमन हमें नजर आएगा। पहला ओवर समाप्त हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद, माफ कीजिएगा, इस ओवर की 1 गेंद बची हुई है। अभी तक रन बने हैं टोटल 6। राहुल कप्तान है जो नॉन स्ट्राइक एंड पर खड़े, अभी भी 1 भी गेंद का सामना नहीं किया, जिसके चलते यहाँ पर थोड़ी सी कठिन परिस्थिति में जूझ रही है स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम। न्यू बैटर नंबर 4 के पोजीशन पर देख सकते हैं बल्लेबाजी के लिए कुणाल भोईर, ताकतवर बल्लेबाज है। डोंबिवली के खिलाफ क्या बढ़िया बल्लेबाजी। और आज मात्र देखिए ये बुर्दुल गांव के भांजे, चलिए सुधीर मामा भांजे के बीच अब लड़ाई नजर आती हुई।
और अच्छी गेंद यहाँ पर। चलिए ओवर की समाप्ति, यानी कि पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर बना है स्कोर कार्ड के सिर्फ और सिर्फ 6 रन। पिछले साल की यादों को अगर ताज़ा किया जाए तो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने की वो ट्रॉफी कौन भूलेगा जतीन। संग्राम 11 नितलास्ट को अंतिम 3 गेंदों में 3 छक्कों की जरूरत थी और पहलवान ने आकर विकास पावशे ने वो लगातार 3 छक्के धागे और वहां से ऐसी उभरी कि बड़े बड़े टीमों को उन्होंने सदमा दिया और एक ट्रॉफी अपने घर पर लेकर आई। वो यादें हैं पिछले साल की। वाघविलीवाड़ा टीम को भी उन्होंने परास्त किया सेमीफाइनल में। और जिस तरीके से चर्चा करेंगे आज बुरदुल के खिलाफ उनका प्रदर्शन है, देखेंगे यहाँ पर कौन किसके ऊपर भारी रहेगा। फिलहाल पावर प्ले का पहला ओवर नाम रहा गेंदबाज सुधीर के गेंदबाजी पर। अब दुर्वाले चोर से बॉलिंग में परिवर्तन, भूषण पाटिल। TTPL यानी कि ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में इस खिलाड़ी की अच्छी गेंदबाजी हमें देखते हुए नजर आई। फील्ड कल्याण डोंबिवली प्रीमियर लीग जागृति स्पोर्ट्स की ओर से खेलने वाली ये खिलाड़ी उतने ही ताकतवर बल्लेबाज राहुल काटे उनके सामने पिछली 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर रहे। अब यहां पर उन्हें अपने बल्लेबाजी में दमखम दिखाना पड़ेगा क्योंकि दबाव है और दबाव से हटकर खेलना भी पड़ेगा। कप्तान का उत्तरदायित्व यहां पर निभाना पड़ेगा राहुल के लिए। और पहली गेंद जड़ में लाने की कोशिश लाउड अपील की गई थी लेकिन विकेट कीपर के पीछे शॉट फाइन लेग को चीरती हुई गेंद फाइन लेग सीमा रेखा की तरफ। यह मिलेगा किस्मत का चौका लेग बाय के तौर पर 4 रन। वैभव इनका भी आगमन हो चुका है जलपान के बाद। अब यहाँ पर पूरी तरीके से अपने भूमिका में नजर आते हुए बढ़िया चौका, किस्मत का चौका। रन कैसे भी आए यहाँ पर स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम को रन बहुत जरूरी थे और यहाँ पर इंपॉर्टेंट चौका मिला और 4 की मदद से लेग बाय के तौर पर भले ही हो 4 की मदद से स्कोर पहुंचाए 10 के ऊपर। और इस बार इनसाइड आउट मारने का प्रयास, मिड ऑफ कोई नहीं है, लॉन्ग ऑफ है, नीचे उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास। देखिए राहुल जिम्मेदारियों के साथ खेल रहे, जानते यहाँ पर जोखिम उठाना थोड़ा सा कठिन होगा। जोखिम उठाएंगे, अगर विकेट गिरता है तो फिर तकलीफ ही होगी। स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम को जो है पावर हिटिंग बल्लेबाज कुणाल को यहाँ पर करना है। राहुल को यहाँ पर थोड़ी सी धीमी गति से बल्लेबाजी, यही सोच कुछ नजर आ रही है। समझदारी की क्रिकेट अब तक तो चल रही है लेकिन उतना ही घातक अस्त्र बॉलर देखेंगे भूषण की ओर से। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये भी लंबा रनअप है उनका। कम समय में काफी रुतबा दिखा इस गेंदबाज ने। और फुल टॉस बॉल कैप में के लिए कुणाल भोईर के बल्ले से गेंद दन दन करती हुई कवर्स की दिशा में 4 रन। यस थैंक यू डीजे। शायद बीमर के तौर पर रिव्यू लेना चाहती है बैटिंग टीम स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास। हाइट फैक्टर के लिए जाएंगे, थर्ड अंपायर से गुजारिश करेंगे आइए। हमारे एजे सर खाना खाने के लिए जा चुके तो शायद कमेटी मेंबर्स हमारे नकुल शेठ होंगे, वो चेक करेंगे वहां पर नो बॉल है या नहीं। तो फेयर डिलीवरी, थर्ड अंपायर डिसीजन। आई थिंक उनका कहना है कि बॉल थोड़ी सी डीप हो रही थी तब वो स्ट्रोक उन्होंने कन्वर्ट किया। और चलिए कुणाल के बल्ले से आखिरकार चौका मिला और 4 रनों की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 15 रन। जतीन स्कोरर, भारी भक्कम वजनदार, रायगढ़ में है कांचन पालकर 130 और एक तरफ आप देख सकते हैं हमारे जतीन ठाणे के बढ़िया स्कोरर जो होंगे लगभग 120 के करीब। तो दोनों भी मजबूत वजनदार स्कोरर। चलिए बॉल तैयार होते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से। ओ कमाल की टाइमिंग, उठाकर खेला जरूर है लेकिन करेगी बाउंड्री क्लियर। टाइमिंग लाजवाब। यूं ही नहीं, 2 छक्कों के लिए 11,000 का इनाम मिला था। टेम्ब्यूले के खिलाफ 2 में 9 चाहिए थे, 2 छक्के दागे इस बल्लेबाज ने और इस बार भी धमाका 6 रन।
और आज मात्र इस वक्त काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए एक चौका आया। ये छक्का तो बेमिसाल था, क्या टाइमिंग थी, लॉन्ग ऑफ की तरफ नई बॉल के साथ खेल रही है, लाजवाब टाइमिंग। और इस बार पैरों का निशाना साधा था, लगातार टू क्रशर यॉर्कर गेंदें फेंकी जा रही है पोलर की ओर से। एक रन लेग बाई के तौर पर यहाँ पर मिलेगी। एक रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पड़ता हुआ 22 रन। पहले पावर पे में थोड़ी सी दबाव में थी, सिर्फ 6 ही रन आए थे, लेकिन अभी तक इस ओवर की बात करेंगे तो महज 16 रन अभी तक आ चुके हैं इस ओवर से। तगड़ा ओवर भूषण की इस गेंदबाजी के ऊपर, लेकिन सुधीर ने जो गेंदबाजी की है शायद कहीं ना कहीं थोड़ी सी अपेक्षा भूषण की ओर से भी थी, लेकिन अच्छी बल्लेबाजी नजर आती हुई। पीठ की रफ्तार के साथ गिरफ्तार हुए बल्लेबाज कप्तान राहुल, और इसी के साथ ओवर की समाप्ति, दूसरे ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 11.00 की करंट रन रेट से 22-1 2 विकेट के नुकसान पर। टीम अगर आप YouTube के जरिए देख रहे होंगे तो आप भी तैयार रहिए, नेक्स्ट मैच आपका ही होगा। इसमें से जो जीतेगा वो आपके खिलाफ खेलेगा, ये बात आप ध्यान में रखिए। आप वो खेल ना खेलना जिसमें जीतने का जितना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब आता है जब सामने हारने का रिस्क हो। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर मैं कोशिश भी ना करूं ये गलत बात है। आप यहाँ पर देखेंगे कोशिश कौन सी टीम करेगी, और एक परिवर्तन लगातार का छोर अगर बात करेंगे तो लेफ्टी बॉलरों से यहाँ पर इस्तेमाल कर रही है गावदेवी बुर्दुल टीम के कप्तान सुधीर। चाहे तो वो भी दूसरा ओवर डाल सकते थे, सेकंड स्पेल का कोटा, क्या शायद कहीं ना कहीं आदर्श को गेंदबाजी देकर भूषण को संकेत दे रहे हैं कि ये दो ओवर का कोटा शायद भूषण ही डाल सकते हैं, लेकिन कप्तान की सोच क्या होगी आने वाला समय ही बता पाएगा। वैसे ऑप्शन सुधीर भी है, 2 ओवर का कोटा, लेकिन लेफ्टी से यहाँ पर शुरुआत करना चाहते हैं तीसरी ओवर की। पावर प्ले के ओवर समाप्त। आप यहाँ पर देख सकते आप बॉलिंग में परिवर्तन, एक और बाएं हाथ के गेंदबाज आदर्श पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए। और चलिए इस बार पावरफुल हिट, सीधा गेंद कुणाल पांड्या यानी कि हार्ड हिटर बल्लेबाज कुणाल के बल्ले से 6 रन। तो चलिए बिल्कुल यहाँ पर बढ़िया छक्का देखने को मिला बल्लेबाज कुणाल के बल्ले से। ओ इस बार आप ट्रैकर की बॉल थी, अपील की गई थी वहां पर विकेट कीपर सुधीर की ओर से। मैं कहूंगा शायद ये ओवर सुधीर को लेना चाहिए था। सुधीर जो है वो अच्छे गेंदबाजी में नजर आए। पावर पे के ओवर में आपने केवल 6 रन दिए थे, तो फिर तुरंत यहाँ पर एक कुणाल की जो विकेट है वो राहुल की विकेट, दोनों सेट बल्लेबाज है, खास करके ताकतवर बल्लेबाज है, और निश्चित तौर पर इनमें से अगर विकेट टेकिंग एबिलिटी दिखा सकते थे सुधीर तो शायद बन सकते थे। लेकिन फिर भी आदर्श अच्छे गेंदबाज है, गलत ये नहीं कहेंगे, वो भी काबिल थे उनकी गेंदबाजी में, लेकिन उभरते हुए गेंदबाज है, थोड़ा सा प्रेशर है उनके ऊपर। और इस बार भी ओवर 1 गति की गेंद थी, रन लेना चाहते हैं, रिस्की रन, बाल बचे। अगर 2 खिलाड़ियों के बीच में टक्कर ना होती तो डेफिनेटली यहाँ पर डायरेक्ट हिट होता तो मामला बन सकता था। कुणाल भोईर लौट सकते थे मैदान से बाहर, लेकिन थोड़ा सा देखा नहीं, वो रन में रिदम में थे, उसकी वजह से वहाँ पर वो टक्कर हुई 2 खिलाड़ियों के बीच में। थोड़ा सा देखकर समझकर खेलिए, बहुत सारा क्रिकेट जिंदगी पड़ी है। कभी कभी आप कैचेस पकड़ते हो ना, तो कैचेस पकड़ते वक्त एक दूसरे को आवाज़ दीजिए, क्योंकि आप एक दूसरे को आवाज़ दोगे तो निश्चित तौर पर आप वो क्रिकेट एक पूरी तरीके से कैच पकड़ने का योगदान भी होगा, और कोई जो टकराव है कि वो जोखिम चोटिल होते हैं वो नज़र नहीं आएंगे। एक किस्सा है जो 4 साल पहले बदलापुर की ट्रॉफी में हुआ था। भूमि 11 मांडा और मेरे ख्याल से काकड़वाल के खिलाड़ी, भूमि 11 मांडा के खिलाड़ी टकराए थे एक दूसरे से, कॉलिंग बराबर नहीं किया था उन्होंने कैच के लिए, और इतनी बड़ी गहरी चोट लगी कि लगभग बड़ा ऑपरेशन उस खिलाड़ी का हुआ। तो इसीलिए कैचेस जो पकड़ते हो तो एक दूसरे को आवाज़ दीजिए। तो इस बार भी अच्छी गेंदबाजी, बेहतरीन कमबैक,
छक्का खाने के बाद इस नन्हे कद के परिंदे ने उड़ान भरी है। आदर्श पाटिल ने रन संख्या मात्र स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल रुकी हुई है, अभी तक बात करेंगे 29 रन बने स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर। राहुल खेल रहे व्यक्तिगत बात करेंगे 4 गेंदों का सामना करने के बाद 1 के ऊपर, और कुणाल भोईर खेल रहे 2 छक्के 1 बाउंड्री की मदद से 16 रनों के ऊपर। और खींच लिया, लपेट लिया इस पार गेंद को, सीधा खिलाड़ी कक्ष की तरफ गेंद जाएगी, आउट ऑफ द पार, 6 रन। क्रिकेट की चर्चा करेंगे, इसी तरह की गोल कैप पहनकर हमेशा मैथ्यू हेडन होंगे, खास करके कैरन पोलार्ड, ये ऐसे बल्लेबाजी करते हैं जब अगेंस्ट द स्पिन सामने होते हैं। और इस बीच हमारा टेनिस क्रिकेट विश्व में भी ये एक ऐसे खिलाड़ी है राहुल, जो ये टोपी पहनकर कैप पहनकर बल्लेबाजी करना पसंद करते हैं। 35 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि आदर्श के गेंदबाजी के ऊपर दूसरा आसमानी छक्का। तो इस बार मौका बनेगा, विकेट कीपर गेंद के नीचे कॉल दिया था सुधीर ने, रुको आदर्श, ये कैच मेरा है, और इसी के साथ कैच पकड़ा, बहुत बड़ा विकेट, या कि कप्तान राहुल काटे लौटेंगे मैदान से बाहर। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 35, ड्रिंक जाएगा पानी मैदान में, तब तक सुनते हैं आई गावदेवी पिसारवी की ट्रॉफी में डीजे वैभव की धमाकेदार संगीत। थँक्यू डीजे। बघा कधी कधी आकाश असं होतं ना की तुम्ही संघ वेळेवर उपस्थित नसता, त्याच्यामुळे तुम्हाला पॅनल्टी मिळते। त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मगाशी आपल्याला पाहायला मिळाला की इनामपुरी क्रिकेट संघाला अवघ्या 1 धावेने पराभूत व्हावं लागलं, जिथे 2 धाव्यांची पॅनल्टी त्यांना मिळाली। कारण परवा दिवशी दुंद्रेच्या स्पर्धेमध्ये स्वतः तिरंग 11 दुंद्रे क्रिकेट संघ प्रसन्न याचा संघ होता। जवळजवळ त्यांची कमिटी जर पाहिलीत ना, जवळजवळ 100च्या आसपास त्यांची सर्व पोरं असतील, परंतु त्यावेळी फक्त 12वा खेळाडू नव्हता, 11वा लेट आला। स्वतः आयोजक म्हणून पॅनल्टी घेतली आणि मोतीराम भोईर वाकलन यांचा संघ होता वाकलन, आणि वाकलन संघ मात्र त्या ठिकाणी 2 धाब्यांच्या पॅनल्टीने जिंकला। दुंद्रे संघाला देखील स्वतः आयोजकांनी 2 धाब्यांची पॅनल्टी दिली आणि तिथे सामना त्यांना गमवावा लागला। ह्या पॅनल्ट्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही त्या समजून घ्या। मागचे काही वर्ष जर इतिहास आपण पाहिलात तर नागझरीच्या मैदानावरती देखील एकविरा मानकोल यांनी टेमगरबाड आय थिंक मॅच 112ची होती, तो धावा चेस होत असताना ती मॅच पॅनल्टीमुळे गमवावी लागली। म्हणजे विचार करा, तुम्ही धावांच्या जवळ पोहोचता आणि थोडक्यात पराभूत होता, कुठेतरी तुमचं लेट आहे ना, कॅप्टन तुम्हाला फोन करणार, बाबा उठला की नाही। प्रत्येकाने जबाबदारी घ्या, आपली मॅच असेल तेव्हा तुम्ही लवकर उठा आणि जा त्या स्पर्धेमध्ये वेळेवर, जेणेकरून आयोजकालाही त्रास नको आणि स्पर्धाही चांगली होईल आणि तुमचाही चांगला खेळ पाहायला मिळेल। ऑन साइड में खेला है, बैकवर्ड स्क्वायर लीग की तरफ खिलाड़ी है मौजूद, लेकिन शायद पहुंच में नहीं है, गेंद सीमा रेखा की तरफ, थोड़े से नाराज होंगे सुधीर। 4 रन। अंतारा 2 पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये ती तुमची काय बोलतात ते अलार्म लावून ठेवा सकाळी, म्हणजे बरोबर तुम्ही उठाल। तो चलिए बिल्कुल यहाँ पर चौका बटोरते हुए शानदार बल्लेबाजी प्रदर्शन कुणाल की ओर से, और रफ्तार के साथ बीट, एक और शानदार डिलीवरी। देखिए मैं गेंदबाजी में अगर बात करूंगा, भूषण की खराबी कोई नहीं है, फील्डरों का साथ मिलना भी बहुत ज़रूरी होता है। पिछली बाउंड्री आई ओवर में, वो भी लेग बाय के तौर पर मिली उनके ओवर में, और ये भी खराब फील्डिंग के तौर पर बाउंड्री मिली। सामने 2 दिग्गज खिलाड़ी है, कुणाल जो छक्कों के साथ हमेशा डील करना पसंद करते हैं, इसी एंड से उन्होंने लॉन्ग ऑफ के ऊपर से क्या बेहतरीन छक्का दागा था। ओ बैटर स्वीप करना चाहते हैं, मिडल स्टंप पर पाए गए, पग बाधा, LBW, लेग बिफोर द विकेट, बैट्समैन आउट, कुणाल, बिग विकेट।
लॉन्ग स्टॉप नॉन स्टॉप 4 रन। मिला किस्मत का ये चौका बाइक के तौर पर। इसी 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 43 रनों के ऊपर। विकेट कीपिंग में थोड़ा सा बदलाव, सुधीर गए लॉन्ग ऑन की तरफ। अब विकेट कीपिंग की भूमिका में इस वक्त आते हुए नए खिलाड़ी महेश पाटिल विकेट कीपर की भूमिका में। नॉन स्टॉप ये गेंद गई लॉन्ग स्टॉप की तरफ, चौका मिला। तो चलिए, जब गेंद गुम होती है तो कभी कभी नई गेंद का इस्तेमाल किया जाता है, लेकिन नए बल्लेबाज संकेत पावशे, इनको ये जो गेंद थी काफी जोर से फेंकी और क्या बढ़िया। रन संख्या है 43। चलिए, गेंद आ चुकी है, मैच बॉल आई थिंक। तो लीजिए, और जब मैच बॉल आती है तो निश्चित तौर पर जो गेंद पुरानी होने के बाद बल्ले पर सीधी आती है, उतना ही गेंदबाज को भी कभी कभी बेनिफिट मिलता है। वो तेज डालते हैं और वो गेंद काफी तेज थी। सुधीर भी वहां पर पीट हुए जहां पर चौका मिला लेग बाई के तौर पर। यानी कि 2 बाउंड्री ऐसी मिली है जो पैरों पर एक लगी है और ये बाई के तौर पर, और उससे पहले एक खराब फील्डिंग के तौर पर भूषण के गेंदबाजी के ऊपर चौका मिला है। 4 गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की। अंतिम 2 गेंदें, यानी कि कुल मिलाकर 8 गेंदों का खेल बचा हुआ है। फुल टॉस मिस हुए, फर्नीचर डिस्टर्ब, बैट्समैन आउट। 0 पर लौटेंगे संकेत पावशे और टोटल 5वां करारा झटका स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास को। नए बल्लेबाज आते हुए ओमकार पाटिल आते हुए बल्लेबाजी के लिए। ये भी ताबड़तोड़ बल्लेबाज है। अभी भी बात करेंगे तो यहाँ पर अतुल काटे शायद गेंदबाज बल्लेबाजी के मार्ग पर है। लंबे कद के खिलाड़ी अतुल। साहिल की जो शुरुआत थी वो थोड़ी सी खराब हुई, वो भी ताबड़तोड़ बल्लेबाजी की शुरुआती ओपनिंग के लिए जाने जाते हैं, लेकिन आज मात्र उनका बल्ला चला नहीं। 0 के ऊपर लौटे, फिर भी ठीक ठाक स्कोर यहाँ पर नजर आता हुआ। बची हुई 7 गेंदों में कितने रन जुटा पाएगी? 17 आएंगे, 15 आएंगे, 10 आएंगे, 5 आएंगे, कुछ भी आएंगे, जो भी आएंगे रन इंपॉर्टेंट होंगे। यहाँ से कम 17 रन तो बटोर नहीं पड़ेंगे, तभी तो 60 तक पहुंच सकती है। भूषण की आखिरी गेंद इस ओवर की। सामने फ्रेश बैटर है ओमकार पाटिल। वो जड़ में डालने का प्रयास, हल्के हाथों से खेला इस गेंद को। 1 ही रन मिलेगा। सफल ओवर की समाप्ति। 4थे ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि 4 ओवर के समाप्ति के बाद स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीम की रन संख्या है 11.00 की रन रेट से 44 वाट पाहत होतो मित्रांनो, ते पिसारवे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक ट्रिपल के 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 कमलाकर शेठ कृष्णा कांबळे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन। भावी नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाहतो, अर्थात दमदार नेतृत्व, कुशल संघटक आणि एक दमदार योगदान देणारे नेतृत्व म्हणजे ट्रिपल के कमलाकर कृष्णा शेठ कांबळे यांचं व्यासपीठावरती शुभागमन। आपला सहर्ष स्वागत। फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, सुधीर गेंद के नीचे, गेंद को उठाए फील्ड करे, तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय था। इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 45 रनों के ऊपर। मंच के ऊपर हम देख सकते हैं कमलाकर शेठ कृष्णा कांबळे साहब, यानी कि ट्रिपल के यहाँ पर मैदान के अंदर भावी नगर सेवक है और काफी
दमदार नेतृत्व। ऑन साइड में मोड़ने का प्रयास, गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज सकते हैं अंकुश बॉम्बे। 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, ओ खराब फील्डिंग, वहां पर 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंची है। फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, 47 रन बने, 47 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे, अच्छी मजबूत स्थिति में नजर आती हुई, लेकिन बेहतरीन कमबैक यहां पर करते हुए आप देख सकते हैं बॉलिंग मार्ग पर अंकुश बॉम्बे सीनियर खिलाड़ी है, लॉफ किया है जरूर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद सीमा रेखा पार, 4 रन। संगीत के साहेब आमचे लय भारी, गोरगरिबांचे कैवारी, हुकमाचा एक्का नाद नाही करायचा वाघाचा, रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतोय तो ट्रिपल के साहेबांचा भावी नगरसेवक यांचा संगीत आपण ऐकलं। ओ फुल टॉस बॉल गैप में जरूर गेंद, खराब फील्डिंग, एक और शानदार चौका मिलेगा अलोंग द कारपेट, गेंद सीमा रेखा पार, कवर्स की दिशा में 4 रन। पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं। लगातार 2 चौके, क्या तीसरा चौका यहां पर आएगा? और चले इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, सीधा खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ ये 6ठा विकेट मैदान से बाहर। टोकून सांगते दादा बाजी मारणार साहेब, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी दमदार शुभेच्छा देऊया। आज आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं पाहुणे म्हणून आलात, भविष्यामध्ये तुम्ही भावी नगरसेवक म्हणून नक्कीच या व्यासपीठावरती पुन्हा एकदा याल। शुभेच्छा असतील तुम्हाला। दमदार संगीत ट्रिपल के कमलाकर शेठ, कृष्णा शेठ कांबळे यांचं हे संगीत आपण ऐकताय आणि येणारं नवीन बहार ऊर्जा या तुम्ही मंचावरती पाहू शकाल। गेंदबाज तैयार, ओ बल्ला जोर से जरूर घुमाया था बल्लेबाज विकास ने, लेकिन चलिए वहां पर शायद 1 ही रन मिलेगा, बल्ले पर लगी थी अंपायर कह रहे हैं। इसी के साथ पहली इनिंग्स का खेल समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है अब तक 56, जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 57 धाब्यांची गरज। या ऐकूया पुढचा आवाज, धाबा होतील की धाबा थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन पुढच्या सत्रामध्ये ऐकूया। आकाश शेलके, तोपर्यंत ऐकूया डीजे वैभवची या स्पर्धेतील धमाकेदार संगीत। दाखल झालेले आपण
आत्तापर्यंत 6 संघ शोधलेत, 2 संघाच्या शोधामध्ये आपण आहोत. उद्या सुपर 8च्या टेकल्स असतील, सो उद्याच्या क्लासेस भरपूर इम्पॉर्टंट सगळ्यांसाठी आहेत आणि त्यासाठी आज कोण जातील पुढे यासाठी आजचा पाहतो स्पर्धेचा साखळी सोडतमधील अंतिम दिवस आणि त्यामध्ये बक्षीसपात्र फेरीचे सामने उद्याच्या दिवसामध्ये आपण इथे खेळणार आहोत. सुपर 8च्या लढाया, दर्जेदार स्पर्धा आणि त्यामध्ये आपण पाहतोय सगळ्या गोष्टीची काळजी त्यांनी घेतलेली आहे आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ते अगदी संपूर्ण समर्पण देत आहेत. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे असेल, गावातील सगळे मेंबर आणि आमचे सगळे मान्यवर यांचा हातभार. मैदानभर आपण जर विचार केला तर तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळतात. यावरून आपण याचा अंदाज बांधू शकतो की भरपूर मोठा जनसमुदाय या स्पर्धेच्या आणि स्पर्धा आयोजन कमिटीच्या पाठीसोबत आहे. चला स्पीडअप करा आणि सामना सुरू करा अशी विनंती, कारण एक संघ देखील आज आपल्याला काढायचा आहे, असाही आपला प्लॅन आहे शक्य झाल्यास. सो म्हणून आपण थोडीशी घाई करायची आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ज्यांनी नुकताच मैदानामध्ये डाव खेळत असताना 6 मध्ये 10 वाजवले ते सचिन कडू सर, ऑफिशियल रेफरी म्हणून मुख्य पंच. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांच्या संघामधून एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील जे स्क्वेअर लेग अंपायर म्हणून भूमिका साकारतायत. दोन्ही पंचांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉथ टीम्स, शो द गुड गेम अँड ऑल्सो क्वालिटी क्रिकेट. मला चांगल्या क्रिकेटच्या आम्ही इथून शुभेच्छा देतोय सगळ्यांना घेऊन मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात, पहिलाच बॉल डॉट बॉल ना आपण पाहतोय सुरुवात पाहायला मिळाली. अतुल काठे वापरलाय गोलंदाज, पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी, 5 षटकांचा सामना, 5,57,000 धावांचा. महेश पाटीलचा सुधीर पाटील बुरदुलची आघाडीची जोडी मैदानामध्ये. सुधीर पाटील अलीकडचा काल कुस्तीपट्टू म्हणून प्रसिद्ध ख्याती या खेळाडूची, त्यानंतर क्रिकेटमध्ये एंटर आणि क्रिकेटमध्ये देखील तितकाच विध्वंसक तो बनत चाललेला आहे. ओ द विकेट सुरुवात आणि आहा म्हणतो विकेट. फलंदाज बाद, पहिला धक्का, तिखट नजरा पंचांचा आणि पंचांचा इशारा, इट्स आउट. असं म्हणतात की वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचा विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. नितलस संघानं सुरुवात केली आहे. सलामीला आपण पाहतोय गोलंदाज त्यांनी आघाडीलाच पहिल्या ओव्हरसाठी अतुल काटेची निवड केली आहे. बॅकअप म्हणून, विकल्प म्हणून चांगले चांगले खेळाडू आपण पाहतो त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि इथून गोलंदाजी करत असताना अतुल जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय. ज्यावेळेला स्पर्धा आपण पाहिलं नितलस गावामध्ये भरवली त्यावेळेला अतुलची भरपूर मेहनतही पाहायला मिळाली आणि आज ॲज अ लीड बॉलर म्हणून देखील तो आपण पाहतोय टीमला लीड करतोय सध्या तरी गोलंदाजीमध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन समोर आणले गेलेत. जय बॉम्बेचा वापर यावेळेला आपण पाहतोय बुरदुल संघाच्या माध्यमातून. गावदेवी बुरदुल संघ दुसऱ्या हाफमध्ये फलंदाजी ते करतायत. स्वगीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस संघासमोर ते खेळतायत. संग्रामचं एक टायटल आहे आणि टॅग आहे त्यांचं, ते असंच आहे की संग्राम इलेव्हन के आगे कोई बोल सकता है. सो तिकडे आपण पाहतो त्यांचा परफॉर्मन्स आपण तसाच पद्धतीचा पाहतोय. टार्गेट केलं होतं ऑफसाईडला आपण पाहतोय लॉंग ऑनमधून फिल्डर गेलेत, बॉल अडवण्यासाठी प्रयत्न चांगलेत आणि एक धावेला दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट करण्याकरता आपण पाहतोय त्यांनी संपूर्ण समर्पण दिलेत. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतात. 2 धावसंख्या पुढे जात आहे. टोटल आकार येतोय. 9व्यानं आपण पाहतो उभे राहण्यासाठी उमेद. तिसऱ्या बॉलवरती अतुल काटेच्या धाव आली. विकेट मधोमध्ये आपण दुसऱ्या बॉलवरती पाहिली होती. चौथा चेंडू टाकण्यासाठी अतुल काटे के स्ट्राईक हँड लेफ्ट हँड बॅट्समन सोबत आपण पाहतोय अजय बॉम्बे. अजय बॉम्बेसाठी हा बॉल तिकडे आपण पाहिलं प्रमोद पावशे बॉलवरती चांगली झडप घातली. बॉल अडवण्यासाठी ते सज्ज होते आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती 3 पाहायला मिळाल्यात. तीन धावा पाठलाग करायचा 57 धावा. अशा परिस्थितीमध्ये ओ लाऊड शाउट. पंचांनी फेटाळली अपील. चांगली गोलंदाजी अतुल काठेनं चांगलं स्टॉप केलंय सध्या घडीला
अगदी बॅट्समनला कुठल्या प्रकारची ते मात्र फलीचा फेस खोलू देत नाहीयेत आणि बुर्दुला संघ म्हटला तर एकाच घाटणीचे एकाच शरीरयष्टीचे सर्व खेळाडू अंडर 90चा संघ तिथून आपण पाहिलं की त्या खरं तर टुर्नामेंट्समध्ये त्यांचा दबदबा तिथून तोच संघ ग्रामीणमध्ये कन्वर्ट प्रवीणदादा म्हात्रे यांचं चांगलं योगदान आणि एक चांगला संघ त्यांनी उभारलाय. इकडे पहा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे समोरून स्ट्राईक एंडला जे खेळाडू आहेत त्यांचा प्रयत्न होता नॉन स्ट्राईक कडून नकार आला. पंचांकडे अपील जरूर साकारली होती या बॉलवरती. आमचे मान्यवर आहेत वंदनीय श्रीमान हरिभक्त पारायण जितेश बुवा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचे. तर त्यांच्यानंतर आकाश यूट्यूब ब्लॉगर अर्थातच योगेश राजे यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. रोशन राजे माफ करा यूट्यूब ब्लॉगर रोशन राजे यांचं देखील आगमन झालं यावं व्यासपीठावरती. अतुल आपले परम मित्र आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करत यावं आपलं सहर्ष स्वागत. सध्या घडीला यूट्यूब एक असा स्रोत बनलेला आहे की तो यंगस्टर्सला मी म्हणेन एक चांगला प्लॅटफॉर्म देतोय आणि अनेक सारे यंगस्टर्स आपण पाहतो. मग आपल्यामधून कोणी एक प्रसिद्ध होण्याच्या जोतावरती आहेत. सध्या बामण नोकरीचा संदेश आय थिंक त्याचे लॉग्स देखील आपण पाहतो त्याच्यासोबत केलेले. सो तिथे आपण पाहतो की त्यांच्यामध्ये तो कोलॅबरेशन थोडासा फेमस होत चाललेला आहे. सो ॲज अ पिक आहेत उसाटणेमधून अनिकेत ढोपरे आय थिंक 10व्याचा त्यांनी ब्लॉग बनवला होता तो भरपूर फेमस झाला. सो आपण पाहतो की आता आगल्या वेगळ्या नाविन्यानं सध्या तरी सोशल मीडियाची क्रेज आहे यात काही मात्र शंका नाही आहे. ॲज इट इज आपण क्रिकेटचं एक पाहिलं तर क्रिकेटमध्ये क्रिकेट स्टार आता जास्तीत जास्त रील स्टार बनत चाललेत कारण प्रत्येकी मॅचमधली रील सध्या पडती आहे आणि म्हणूनच आपण पाहतो थेट प्रक्षेपणवाल्या वाहिनींना जास्त महत्त्व दिलं जाते. बॅटच्या मधोमध ऑन साईडला लेफ्ट हँड बॅट्समन समोर असताना आपण पाहतोय स्लॉट मधला बॉल फेकून दिलाय प्लॉट मध्ये षटकार. बॉम्बे हा हिटर आणि विध्वंसक फलंदाज आहे आणि आज वेगळ्याच लयमध्ये प्रमोद पावशे अर्थात झलिंगा मलिंगा नितलसचा त्याच्यावरती अटॅक चढवण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. बॅकअप बेडलाय फर्स्ट स्लिपला आपण पाहतोय राहुलला बॉलनं चकवा दिला होता. धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो त्या म्हणजेच टोटल 9 धावा झालेल्या आहेत. प्रमोद पावशेची निवड P2 मध्ये आपण पाहतोय त्याचा वापर फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस एक आपण पाहतो मिड विकेटमध्ये फिल्डर आहे तर एक लॉंग ऑनमध्ये आणि लॉंग ऑफ अशा प्रकारची फिल्डिंगची विवरचना आहे. सो पॉईंट आतमध्ये आणि आपण पाहतो बियॉन्ड द विकेट देखील कुठल्याही प्रकारचा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तरी फिल्डर सध्या नाही आहे. इनामपुरीनं आपण पाहिलं की या दिवसामध्ये त्यांच्या मॅचमध्ये त्यांनी फिल्डिंग सेटअप लावण्यामध्ये थोडासा चेंजेस दाखवले. थर्ड मॅनला पॉवर प्लेमध्ये त्यांनी फिल्डर लगावला होता एक पॉईंटमध्ये त्यांनी लगावला होता. सो त्यांच्याकडे आपण पाहिलं की ॲज अ बॉलर माइंडसेटनं ती फिल्डिंग सेट झाली होती. हा जो आहे तो आपण पाहतो न्यूनतम नाही म्हणून चालणार आहे अधिकतम क्षमतेमध्ये याच प्रकारचा फील्ड सेटअप पॉवर प्लेमध्ये तरी वापरला जातो P2 मध्ये स्पेशली. P1 मध्ये आपण पाहतो मिड विकेट आणि लॉंग ऑफ या दोन क्षेत्रामध्ये आपल्याला फिल्डर्स पाहायला मिळतात. इवन एखादा खेळाडू ज्याचा लेग साईड बिझनेस एरिया आहे ते आपण पाहतो की जे लॉंग ऑन आणि मिड विकेटचा जास्त वापर करतात. सो त्याचा फायदा मिळतो बेनिफिट मिळतो. ॲज अ बॅट्समन पर्सनॅलिटी आपण पाहतो तो फील्ड सेटअप केला जातो. इथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमध्ये फिल्डर लावायचं कारण एकच असावा की समोरचा जो गोलंदाज आहे तो मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करतोय. सो यॉर्करवरती जास्त जाण्याचा त्याचा निर्णय. फुल टॉस लेंथ गॅपमधून स्ट्रेट बॅट आणि बॉल सीमारेषा बाहेर ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडनं सिक्सर. वादे अप्रतिम संगीत उपस्थित सगळ्या मान्यवरांसाठी हे मी म्हणेन संगीत डेडिकेट केलंय डीजे वैभव डिस्क जॉकीनं
त्याचा आम्ही इथे सन्मान करू आणि सोबत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण इथून फेरफटका मारूया. एकूण धावा धाव फलकावरती 15 झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये फर्स्ट बॉल अँड लास्ट प्रिव्हियस बॉल 6 आले आहेत. फुल टॉस अक्रॉस दी बॅटच्या मधोमध मिड विकेट टार्गेट आणि आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार. ब्रिलियंट बॅटिंग. फर्स्ट बॉल 6 न सुरुवात, 2 डॉट बॉल. हाही बॉल यावेळेला लॉंग ऑफ मध्ये मारायचा प्रयत्न आहे. तिकडे प्रयत्न झाले होते साहिलचे, परंतु बॉल अडवणं अशक्यच आहे. आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ मधून पुन्हा एकदा रो मधला आपण पाहतो तिसरा षटकार. ही दखल घेतलेली आहे आणि आपण पाहतो की अगदी बहिणीच्या मुलीचा आता मात्र कुठल्याही प्रकारचा हक्क नाही आहे जमिनीवरती, असं मात्र उच्च न्यायालयानं एक नियम आणलेला आहे. सो थोडेसे आपण पाहतोय जे तंटे आहेत ते सुटण्याचे आपण पाहतोय मी म्हणेन एक मार्ग वेगळे झालेत, मोकळे झालेले आहेत. येस, एकूण धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती आपण पाहतो 27 झाल्यात. 13.50च्या सरासरीनं धावा इथे राखल्या गेलेल्या आहेत. पाठलाग आपण पाहतोय 57 धावांचा आहे. त्यामध्ये आपण जर विचार केला तर 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. सो अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 10ची सरासरी त्यांना इथून मात्र प्रत्येकी षटका मागे राखायची आहे. प्रमोदला थोडीशी दुखापत झाली आहे. सो इथून आपण पाहतोय ॲज अ रिप्लेस 12th मॅन मैदानामध्ये आपण पाहतोय त्यांच्या जागेवरती खेळण्यासाठी गेला. षटक टाकत आपण पाहिलं त्यांनी आता मात्र जागा सोडली आहे आणि ते 12th मॅन म्हणून आमच्यासोबत जोडलेत. थोडासा मार बसलाय मॅचमध्ये. ही अस्मिता नाहीये प्रमोद पावशेची, ही मानसिकता नाहीये त्याची. आज मात्र थोडासा खराब परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यापैकी इथून मात्र आता 18ला 30 वाचवायचे आहेत. कशा पद्धतीनं वाचवतील आणि कशा पद्धतीनं धावा डिफेंड केल्या जातील किंवा चेस केल्या जातील हे पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण जरूर जाऊयात. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्यानं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती त्या अतुल काठेची निवड. ओ सुपर बॉल. थोडीशी फिरकी देण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. काठे तिकड्यात आणि आपण पाहतोय इथून मात्र फिल्डिंग भरपूर छान पाहायला मिळाली. सुमितजी पाटील साहेब रोहिंजनचे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. आयोजन कमिटीकडून तुम्हाला हा विनंतीचा आग्रहाचा कॉल आहे. या मंचावरती आपलं स्वागत आहे. 28 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, रेखाटलेल्या आहेत. 1 धाव या बॉलवरती आली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. इथून आपण पाहतोय सुधीर पाटीलसह अजय बॉम्बे हे 2 फलंदाज मैदानामध्ये. सुधीर थोडासा शांत आहे, त्यानं धीर धरलाय, परंतु बॉम्बे मात्र इथून एक वेगळ्याच इंटेंटनं फलंदाजी करतायत. सरोजनच्या सफाईनं गोलंदाजी पिसं उपटताना आपण त्यांना पाहिलंय. प्रमोद पावशेवरती हल्ला चढवला, हल्ला कल्लोळ फलंदाजी आपण त्यांची एन्जॉय केली. त्याला स्ट्राईकला काटेचा बॉल, यॉर्क लेंथ. यस, अंपायरचा काहीतरी सिग्नल येतो तिकडे. येस पंच, डेड बॉल या. ओके, काही अडचणी आहेत. पंचांनी सांगितलं की हा बॉल गृहीत धरला जाणार नाही, पुन्हा एकदा फेकावा लागेल. परंतु अतुलचे इफर्ट भरपूर छान होते या बॉलवरती. सो अतुल काठेची इथून आपण प्रतिभा आणि अतुल पाठेचा मनसोबा मात्र इथून जरूर आपण थोडासा त्या गोष्टीचा अंदाज बांधू शकतो. चेंजेस आहेत यावेळेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय यार्ड सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर आहेत. सो आता इथून मात्र कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. सो इथून जे खेळायचं ते उंचावरून खेळावं लागेल. बॅट्समन समोर अजय. लो फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये डरे गेलेत बॉलवरती. फिल्डिंग चांगली, फेकी तेवढीच चपल पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला तो आणि तितकी चांगली कलेक्शन आपण पाहतोय काठेंकडून. सो इकडे आपल्याला पाहायला मिळेल या बॉलवरती 1 धाव. सुधीरला स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकवून ठेवतायत. 1 धावेनं धावसंख्या फलक पुढे सरसावलं जात आहे. एकूण धावा 29 धाव फलकावरती. उर्वरित आपण जर विचार केला इथून 16 चेंडूंचा तर गरज आहे ती 28 धावांची. धाव फलकावरती लागलेल्या आहेत 29. चला स्पीडअप करा. थोडेसे चेंजेस केलेत. आता इथून आपण पाहतोय या पॉईंटला आत घेतलंय. लॉंग ऑफ बाहेर आहे. त्यानंतर काव कॉर्नर तिकडे लॉंग ऑन देखील बाहेर आहे.
सो मिड ऑन आणि मिड ऑफ खुलं क्षेत्र पाहायला मिळतंय. ओ सुपर गॅप मधना पाठलाग आहे खेळाडूपासून दूर, परंतु शेवटच्या क्षणाला पायानं अडवताना आपण पाहिलं फिल्डरला. जबरदस्त इफर्ट, फेकी तिकडे पहा, तेवढी छान तेवढी चपल. राहुल कडून आवाज आला की जोरदार थ्रो येऊ दे, आणि त्यांनी बराच वेळ घेतला चेंडू फेकण्यासाठी आणि तिथे सज्ज होते दोन्ही फलंदाज धाव सोडण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिली आपल्या सगळ्यांना, गनिमी कावा चोरट्या धावा. क्रिकेटमध्ये हे ते सूत्र आहे. सो क्रिकेटमध्ये मी म्हणेन सगळ्या गोष्टी माप असतात. मग एखादा जर कमजोर खेळाडू समोर असेल त्याला आपण जास्तीत जास्त डॉट बॉल काढायचे प्रयत्न करतो, आणि ते लिगल आहे क्रिकेटमध्ये. ॲज इट इज जिंकण्यासाठी तुमच्याकडे मी म्हणेन कुठलाही रूल नाही आहे. तुम्हाला जे करायचे ते मैदानाच्या आतमध्ये तुम्ही करू शकता. यालाच क्रिकेट म्हणतात. दिस इज अ आर्ट ऑफ क्रिकेट अँड ऑल्सो पार्ट ऑफ क्रिकेट. त्याचा फायदा घेणं भरपूर महत्त्वाचं आहे. 3 चेंडू अतुल काठेनं फेकलेत. अंतिमचे 3 बॉल शिल्लक आहेत. एकूण धावा धावफलकावरती 31 राहिलेल्या आहेत. 31 लॉस 1 आहे. महेश पाटील बाद झालेत आघाडीचे फलंदाज. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुसरा सलामीला आलेला खेळाडू सुधीर मैदानामध्ये आहे. 3 धावांचं योगदान दिलं. आत्ताच रिसेंट डॉट बॉल तो खेळलाय पुन्हा एकदा. अजयनं चांगल्या धावा एकवटल्यात. 4 षटकार 1 सिंगल. 25 वरती तो नाबाद खेळतो मैदानामध्ये. आतापर्यंत त्यांना 9 चेंडू खेळलेले आहेत आणि 9 मध्ये 25 धावा तो बनवत आहे. 200+ आपण पाहतो त्यांचा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला आहे. हवेत खेळलेत उंच बॉल, लॉंग ऑफ, आणि लॉंग ऑफ मधून बॉल सीमारेषा बाहेर. ब्रँडेड सिक्सर. या ओव्हर मधून अतुल गाठेवरती आक्रमण झालंय. सुधीर ऑन स्ट्राईक. आक्रमकता आणि अग्रेशन सिद्ध करतोय. आडवा बॅटनं मिड विकेट टार्गेट तिकडे फिल्डर आहेत प्रोटेक्शन साठी. चांगलं स्टॉप केलंय. फेकी होणार तोपर्यंत 1 धाव. स्ट्राईक पुन्हा सुधीरकडे राहणार. ओव्हर नंबर 3 संपले. मधोमध्ये ड्रिंक ब्रेक आहे पाण्याचा. 12th मॅन आपण जायचं पाणी घेऊन बॅटिंग युनिट कडून. सो पुन्हा एकदा वेल आहे. आपण जात आहोत DJ वैभव यांच्याकडे. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. येणारे 12 बॉल आता इथून जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. मॅच रोमांचक मोडवरती आपल्याला पाहायला मिळते. कहाणीमध्ये ट्विस्ट. सामन्यामध्ये आता इथून मात्र इन्सेन भरण्याचे प्रयत्न दोन्ही संघाकडून सुरू आहेत. प्रयत्न करतायत. ते म्हणतात ना आयुष्याच्या प्रत्येक घडीला तुला प्रयत्नच करायचे आहेत, कारण आयुष्यामध्ये प्रयत्नांशिवाय पर्याय नाही आहे. आता भरपूर ट्रेंड आलेत. कोणी बंगाल फिरून येतो, कोणी आपण पाहतो या बाबाकडे जातो त्या बाबाकडे जातो आणि देवाकडे आस लावून बसलाय की आम्हाला पाव. परंतु मी म्हणेन आपल्या खरं तर मनगडातील आणि मुठ्ठीमधील जी ताकद आहे तिचा वापर करून आपण जी मेहनत करतो त्यानंच आपण यशस्वी होतो. तुमचा संपर्क कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीनं वर्क करता यानं तुम्ही यशस्वी होता. सो मी म्हणेन दैवी शक्ती यावर डिपेंड राहणं थोडंसं आपल्याला मी म्हणेन मार बसण्यासारखंच असणार आहे. जरूर देवावरती विश्वास असावा, जरूर कुठल्याही बाबावरती विश्वास ठेवायत काही मात्र शंका नाही आहे. ते म्हणतात ना हरिकीर्तनांचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे. त्यानं एक मेडिटेशन ही प्रक्रिया आपण पाहतो की रंगमंचावरती आपलं दिमाग शांत ठेवण्यासाठी भरपूर ती हेल्पफुल ठरली जाते. सो दिमाग चालक आणि चतुर ठेवण्यासाठी त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, यात काही शंका नाही आहे. परंतु मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे मित्रांनो. ते म्हणतात ना आयुष्याच्या प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाक्षणाला तुला मेहनत करायची आहे. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या घडीघडीला तुला मेहनतच करायची आहे. आणि मेहनत एक अशी गुरु किल्ली आहे जी तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचेही दरवाजे उघडते. सो इथे मेहनत जारी आहे. दोन्ही बाजूनं पकडा भारी आहे. एका बाजूला आपण पाहतोय सुधीरचा अजय बॉम्बे तर गोलंदाजीसाठी साहिल दर्याचा वापर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी इथे टीम स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितल संघानं केलाय. स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा खेळाडू आपण पाहतोय सुधीर. एंड बदललाय. 12ला 19ची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा. रोमांचक मॅच.
राऊंड द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर इलिगेशन आणि बॅट्समन सुधीरला चकवा. डॉट बॉल मधोमध्ये निर्धाव चेंडूनं थोडंसं दडपण टाकायचा प्रयत्न. मॅचला डीप घेऊन चाललेत आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत हा सामना त्यांना न्यायच्या उद्देशानं त्यांना माहिती आहे की या सामन्याला जेवढा आपण बिल्डअप देऊ तेवढा सामना आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. आणि जेव्हा प्रेशर बनतो, जेव्हा दबाव तंत्र येतो, तेव्हा आपण पाहतो की सामने तितकेच तिखट आणि तितकेच कठीण होतात. आणि तो गुंता सोडवणं ॲज अ बॅट्समन खेळत असताना आपल्यालाही कठीण जातो. मग समोर असणाऱ्या सुधीरला का जाणार नाही आहे. हाच मनसोबा आहे ते सध्या तरी साहिलचा. हवेत खेळलेत, हाय अँड सम, लॉंग लॉंग लॉंग, जबरदस्त आणि लॉंग ऑन ला बॉल आकाश मार्गाने संचार करत बिगिट षटकार. नक्कीच राजा आहे फलंदाजीचा सुधीर, कारण एक पाऊल मागे गेला होता. डॉट बॉलनं थोडा शांत पाहायला मिळाला होता. आतापर्यंत तो आपल्याला अगदी संयमी खेळी करताना पाहायला मिळाला. मधोमध एक षटकार फक्त आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र आत्ता आपण पाहू शकतो तेच 9 बॉल 16चं योगदान सुधीर पाटील झालेलं आहे. आणि सुधीर सध्या आपण पाहतो आता हार्ड हिटर बनला. स्ट्राईक एंड लावतोय, भरपूर ताकद त्याच्याकडे आणि प्रचंड आपण पाहतो ताकदीनं स्ट्रोक हा एक्झिक्यूट त्यानं केला होता. हाल हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट फिरवत 6 धावा आपण पाहिल्या. 6 समीकरण बदललं, 10ला 13 पाहिजेत जिंकण्यासाठी. 10 चेंडू 13 धावा. सुधीर ऑन स्ट्राईक आहेत. साहिल हाही चेंडू आपण पाहू शकतो तितका छान पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे बीट केलंय बॅट्समनला. वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे, नो बॉलसाठी तुम्ही क्लेम करू शकता. सो तो जो निर्णय तो तुम्हाला मुख्य पंचांसोबतच जाणं महत्त्वाचं राहील. चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज साहिल दरेकडून आता रिप्रेझेंट त्यानं केला. सो इथून आता उर्वरित आपण पाहतोय अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 13 धावांची. 9 चेंडू 13 धावा. समोर सुधीर ऑन स्ट्राईक. हवेत खेळायचा प्रयत्न, लिडिंग एज, सेकंड स्लिप मधून फिल्डर जोरदार आपण पाहतोय दौड आणि तितकीच चांगली हौड. झेल टिपलाय, वेल जस्ट कॅच, बॅट्समन आउट. हा धक्का दुसरा, आघाडीची जोडी तुटली आहे. आर्यन काठे आता 12th मॅन म्हणून होते, ॲज अ रिप्लेस खेळाडू मैदानामध्ये गेले आणि संघ हितासाठी आपण पाहतोय त्यांच्याकडून ही एक जबाबदारीनं भरलेली कामगिरी पाहायला मिळाली. जबाबदारीचं ओझं वाहिलंय. मॅचला अजून ते तिखट बनवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅटिंग युनिट जो आहे बुर्दिलचा तो भरपूर चांगला आहे. सो त्यांची खोल टप्प्याची आपण पाहतोय फलंदाजी आहे, त्यामुळे इथून त्यांना तेवढा फारसा फरक पडणार नाहीये. फरक मॅचमध्ये असा पडलेला आहे की आता 8 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण जाईल पुढे, कोण इथून मात्र आपण पाहतोय या मैदानाला अलविदा करेल, यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलंय मॅचकडे आणि मॅच तेवढीच इम्पॉर्टंट बनत चालली आहे. राऊंड द विकेट ना बॉल ऑन साईडला आपण पाहतो फिल्डर उपलब्ध तिकडे. एका टप्प्याने कलेक्शन, 1 धाव्यासाठी आपण पाहतो 2 फलंदाजांचा मनसोबा, एकच मिळेल तिकडे. एकला स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईक एंडला आता इथून आपण अजय बॉम्बेला पाहणार आहोत. एकूण धावा धावफलकावरती 45. शेवटचा 1 बॉल या षटकामधून शिल्लक. सो 7 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. 7 चेंडू 12 धावा. हा डॉट बॉल शेवटच्या क्षणापर्यंत लढाई अतिशय दमदार. आणि जर या बॉलवरती मोठा फटका तर मग मॅच आपण पाहतोय अगदी जी इकॉनॉमिकल बनत जाईल आणि थोडंसं समीकरण सोपं बॅटिंग युनिटसाठी होणार आहे. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ आहे. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ आहे. श्रीकृष्णानं सुरुवातीच्या काळामध्ये हा जो खेळ खेळला चेंडू फलीचा तो हा खेळ आहे. आज तरुणाईला खरं तर वेळ लावणारा आणि सगळ्यांना मैदानाकडे घेऊन येणारा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये आपण पाहतो अशा प्रकारचे इंटरेस्टिंग सामने असल्यानंतर स्पर्धा चरणशी केले जातात. तर बालकुम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजेश शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. राजेश शेठ भोईर यांना विनंती करतो की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत आणि षटकाराने केलंय मान्यवरांचं स्वागत. बालकुम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजेश शेठ भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. चर्चा झाली होती. यस निकेशजी कडे देखील आलेत, त्यांना विनंती आहे की आपण देखील याच्या मंचावरती आपलं स्वागत आहे. समीकरणामध्ये ट्विस्ट. साहिल दरेचं
शेवटचा चेंडूवरती आपण पाहिलं की अतिक्रमण झालं, चेंडू द्यायचा आहे. यस. सो समीकरणामध्ये आता असे चेंजेस आहेत. धावा 50 कंप्लीट होत, 51 आपण टोटल काढला पाहतोय. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे शेवटच्या एका षटकामध्ये. या धावा बनवायच्यात बुर्दुल संघाला जिंकण्यासाठी, त्यांच्यासाठी हे समीकरण. चेंडू भरपूर गेलेत आय थिंक, कारण परवा देखील मी ते व्हिजिट केली. एका इनिंगमध्ये आय थिंक काहीतरी 4 ते 6 चेंडू गेले होते. सो हां, आमच्याकडून ते 8 चेंडू हरवले होते. परंतु आम्ही करणार काय, 16 चेंडू फुल टॉस आले हितेनसाठी. आणि हितेन 12ही महिने तो सराव करतो लेदर क्रिकेटला. तो ॲज अ कोच म्हणून आहे MCA मध्ये. आजही तो तिकडेच गेलाय मुंबईला. सो त्यामुळे आपण पाहतो की उद्यासाठी थोडी ॲडजस्टमेंट अशी रिक्वायरमेंट आम्ही केलेली आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल बालकुम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राजेश शेठ भोईर साहेब यांचं या व्यासपीठाकडे शुभागमन आपण पाहतो. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित पिसारवे स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती KKK भाभी नगरसेवक कमलाकर कृष्णा कांबळे साहेब यांना व्यासपीठावरती पाहतो. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं शुभागमन, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ते सन्माननीय राजेश शेठ भोईर साहेब सुप्रसिद्ध गोल्डन मॅन बालकुम यांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांचं आगमन झालंय, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. चर्चा मॅचची आहे. 6 मध्ये आता 6 पाहिजेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार पाटील, स्ट्राईक एंडला प्रतीक, ऑनला खेळलेत, फिल्डर आहेत. कहाणी में ट्विस्ट, अजून सामना संपला नाहीये. झेलबाद करत आपण पाहतोय पुन्हा एकदा आम्ही जिवंत आहोत मॅच मध्ये, हे नितलसनं ब्रीद वाक्य सांगितलंय. तुम्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन, ते मग बालकुम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक गोल्डन मॅन अर्थातच राजेश शेठ भोईर साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. मॅच तितकीच आकाश हाय व्होल्टेज पाहायला मिळते. मागचा सामना देखील टॉफ झाला इनामपुरी विरुद्ध जो रोहिंजन सामना, एका बॉलमध्ये एका धावीची गरज असताना तिथे सामना गमवावा लागला इनामपुरी क्रिकेट संघाला. आणि ही मॅच देखील त्याच दिशेने वाटचाल करत असताना एकूण आपण जर धावा पाहिलं तर धावफलकावरती आपण पाहू शकतो यावेळेला टोटल ज्या आहेत त्या 51. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहू शकतो गरज आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी 6 धावांची. मजा आहे मॅच मध्ये. हा बॉल भविष्याचा बॉल असणार आहे सामन्यासाठी. ओ व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल. 6ला धाव वाचवले होते सचिनजी कडू, जे स्वतः मुख्य पंच आहेत. लास्ट मोमेंटला एक बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना आपण पाहिलं की झेलबाद फलंदाज बाद झाला आणि तो सामना SSC रोहिंजन संघानं जिंकला. सो इथे आपण पाहिलं की पॅनल्टीचं महत्व इनामपुरी संघाला कळालं असणार आहे. इथे चालू आहे. इथे आपण पाहतो 6 मध्ये 6ची गरज होती. आता हा व्हाईट बॉलची किंमत कदाचित नंतर कळू शकते. फुल टॉस आणि मॅचचा पर्दाफाश अजय बॉम्बे. आणि अशा पद्धतीनं सामना जो आहे तो भूषण पाटील यांनी अगदी समाप्त केला. अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल, ज्यांनी दमदार अजय बॉम्बेच्या फलंदाजीच्या जोरावरती एका हाती हा सामना खऱ्या अर्थानं जिंकला. खराब झालेली गोलंदाजी त्याच्यामुळे या मॅचमध्ये सामना गमावा लागला. फेल प्लेड सुधीर अँड अजय भूषणनी चांगली गोलंदाजी केली आणि हा सामना जिंकलाय. तर सामन्याचा सामनावीर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आमचे साथी गुणलेखक. या मॅचचा हिरो अजय बॉम्बे ठरलाय. जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने त्याची ती फलंदाजी. 10 बॉल 33, 300हून अधिक जास्त स्ट्राईक रेट त्या खेळाडूचा आपण पाहिलात. तर अजय बॉम्बे यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो व्यासपीठावरती तर नवनाथ म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. आपण ज्या मान्यवरांची आपण उपस्थिती व्यासपीठ संपूर्ण मॅच ज्यांनी पाहिला आणि ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय असे सुप्रसिद्ध उद्योजक पिसारवे गावचे अर्थातच भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते KKK कमलाकर कृष्णा कांबळे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जाईल.
आणि अजय बॉम्बे आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी के साहेबांच्या वतीने आपल्या ठिकाणी आलाय ते घेण्यासाठी आपण यावं. प्रथमतः कांबळे साहेब आपण